हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं ज्वेलरी कलेक्शन. काही बेसिक पीसेस आहेत, काही स्टेटमेंट, आणि तुम्हाला पण कळेल की कोणते पीस असले पाहिजे आणि त्याचा कसा यूज करू शकतो आपण. तर ह्या स्टे ट्यून अँड लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. सो व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हाला डिस्क्लेमर द्यायचं आहे. आजचा हा व्हिडिओ कसा असेल, कसा टर्न आउट होईल आय डोंट नो, बिकॉज हा मी फर्स्ट टाईम माझ्या न्यू कॅमेरामध्ये शूट करते आहे आणि माझ्यासोबत यश घरी नाही आहे. तर मला नेहमी तो सेटअप करतो, त्याला सगळं बेटर माहिती आहे. तर आय डोंट नो कसं दिसतं. आणि खाली स्क्रीन आहे, मला नेहमी सवय आहे की स्क्रीनमध्ये बघून बोलायची, तर आज मी कॅमेरामध्ये बघून बोलते आहे. सो आय डोंट नो कसा जाईल, बट या ज्वेलरी हॉलवरती वळूया. बट त्याच्या आधी मला सांगायचं आहे की आय एम रिअली सॉरी फॉर द विनर्स फॉक्सटेल आणि मृचा ब्युटीचे, ज्यांना थोडंसं डिले झालं आहे प्रोडक्ट्स पोचायला, बिकॉज माझी ॲनिव्हर्सरी आली. त्याच्यानंतर मग मला माझ्या यूट्यूबवरती ब्लॉगिंग चॅनलवरती 100K झाले आणि वीकेंड्सनाच मी हे सगळं करू शकते. वीकडेजला आय एम वर्किंग, लाईक मला ऑफिसला जावं लागतं, सो तेव्हा मी शिफ्ट नाही करू शकली. अँड देन मंडेला जेव्हा सुट्टी होती तेव्हा मग अशा कुरिअर ऑफिसेसना पण सुट्टी असते, सो मला सॅटर्डे संडे नाही जमलं. बट काल मी फायनली शिफ्ट केलेलं आहे, सो ते तुम्हाला 2-3 दिवसात लवकरच मिळेल. अँड आय एम रिअली सॉरी फॉर द डिले. व्हिडिओमध्ये वळायच्या आधी मी तुम्हाला सांगेन की लिंक कोणतेही डिस्क्रिप्शनमध्ये असे नसतील. काही जे पीसेस आहेत ते विश लिंकवरती मी टॅग करेन, तर तुमच्यासाठी मी विश लिंकची लिंक सोडेन. पण हे सगळे स्टोअरमध्ये बाय केलेले आहेत, लाईक कोलाबा या फिर कोणतं तरी इंस्टाग्राम स्टोअर, सो असं लिंक नाही मिळणार. बट तुम्ही हे रेफरन्स घेऊन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा और मीशो किंवा कोलाबामध्ये तर तुम्हाला हे सगळं मिळेल. सो येस, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाईम, हे मी आधी केलेलं आहे, बट ठीक आहे, परत वळूया व्हिडिओकडे. तर हे आहे माझा ज्वेलरी बॉक्स. हा मी क्रॉफर्ड मार्केटमधनं घेतलेला फॉर 800 रुपीज. हा खूप मोठा आहे आणि हा एवढंच नाही तर ह्याच्या आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे. ह्याच्यामध्ये मी माझे वॉचेस वगैरे सगळं ठेवते. एकदम असे डिटेलमध्ये तुम्हाला ज्वेलरी नाही दाखवणार, बट मी जे मला आवडतात आणि मी जे डेली वेअर करते बेसिक्स वन, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो सर्वात पहिले मी तुम्हाला हे वॉच दाखवते. तर हे टायमॅक्सचं वॉच आहे. येस, टायमॅक्सचं वॉच आहे. तर हे मी मिंत्रावरनं बाय केलं होतं. दिस वॉज अराउंड 500 to 600 रुपीज. आणि ना सोनाटा पण ब्रँड आहे ज्याचे असे क्यूट विंटेज वॉच मिळतात. हे मी ज्वेलरीमध्ये कन्सिडर करते बिकॉज ह्याला वेअर केलं ना, हे ब्लॅकसोबत, व्हाईटसोबत और फॉर्मल्सबरोबर ना खूप प्रिटी वाटतात. आणि ह्याच्यासोबत एखादा ब्रेसलेट घातला, लाईक आता मी ह्याच्यासोबत हे स्टॅक केलं, हे वेअर केलं, तर हा स्टॅक खूप छान वाटतो. तर हे मी ब्रेसलेट म्हणूनच यूज करते. त्याच्यासोबत हे कॅसिओचं वॉच आहे, हे पण एकदम प्रिटी आहे. बाकीचे कॅसिओचे जे वॉचेस आहेत ना विंटेज कलेक्शनवाले, ते थोडे मेन स्ट्रीम झालेले आहेत, बट त्यातल्या त्यात मला हे खूप युनिक वाटतं. आणि सेम ब्लॅक डायलमध्ये सिल्वरमध्ये आहे. सो एक सिल्वर, एक गोल्ड, 2 गोल्ड आहेत, एक मॅट. हे तुम्हाला वाटत असेल दोन्ही गोल्ड, पण या दोघांचा शेड खूप वेगळा आहे एकमेकांपेक्षा. तर येस, हे आहे. ह्याच्यासोबत मी ब्रेसलेट्स वगैरे वेअर करते, म्हणजे ते एक छान असा स्टॅक दिसतो आणि ते खूप कूल वाटतं. तर मी खूप वाढलेली आहे, मी AC लावला तरी मला गरम होतं आहे. नेक्स्ट आहे ब्रेसलेट्स, जे मी आता रिसेंटलीच परचेस केले आहेत फ्रॉम कोलाबा मार्केट. तर तिकडे हे सगळे मला जे आता दाखवणार आहे ते मला सगळे 100 रुपीजला मिळाले आहे. आणि हे सगळ्या मुलींकडे असलं पाहिजे, बिकॉज हे ना असं विचार नाही करावा लागत. कुर्ती वेअर केली आहे, बांगड्या घालायच्या असतील तर एका हातात वॉच घातलं, एका हातात हे ब्रेसलेट घातलं अँड यू आर गुड टू गो. सो हे असं ब्रेसलेट आहे. हे सिल्वर कलरचं आहे आणि हे ना ॲक्च्युअलमध्ये 1 पीस वगैरेवरती पण खूप छान दिसतं. हे कसं घालू यार, हां, हे 1 पीसवरती वगैरे पण छान दिसतं आणि एकदम असा बोहो लुक येतो. तर हे एक ब्रेसलेट आहे. सो असं हे आहे. फुल स्लीववरती पण हे छान वाटतं. तर ह्याच्यामध्ये अजून एक होतं, सिल्वर अँड गोल्ड मिक्स होतं, बट माझ्याकडे ना जस्ट कावालीचं वॉच आहे जे सिल्वर अँड गोल्ड आहे. सो ते ना असंच आहे, अशाच टाईपचं आहे, म्हणून मी ते नाही घेतलं. बट त्याच्याऐवजी मग मी हे गोल्ड घेतलं. हे थोडं जाड आहे. हे पण ना 1 पीसवरती और कुर्तीज वगैरेवरती छान वाटतं. हे सेकंड आहे. आणि तिकडे मला लकीली हे पण मिळालं. आय डोंट नो मी हे कशावरती वेअर करेन, बट हे साडीवरती किंवा अगेन कुर्तीवरती छान वाटेल. मोतीवालं आहे, ह्याच्यामध्ये पर्ल्स आहेत आणि सिल्वर आहे. हे मी तुम्हाला वेअर करून दाखवते. मी गोल्ड नाही दाखवलं बिकॉज इट इज सेम लाईक सिल्वर.
हे ना लहानपणी असे ब्रेसलेट्स खूप असायचे, लहानपणी माझ्याकडे हे असायचे. आय थिंक सगळ्या मुलींकडे असेल. ही तेव्हाची स्टाईल आहे जी आता परत आली आहे. खूप प्रिटी वाटतं हे, हात भरला आहे असा ब्रेसलेट्स. मी आधी ब्रेसलेट्स कवर करून घेते. हे मला मिळालं 200मध्ये. हे ना असं ग्लिटरवालं आहे. सो मी हे ना तिकडे शॉपमध्ये ना तुम्ही कस्टमाइज पण करू शकतात तुम्हाला कोणता. सो ह्याच्यामध्ये ना खूप सारे मल्टी कलर होते, बट मला मल्टी कलर नको हवे होते, म्हणून मग मी फक्त ब्लॅक, 2 सिल्वर, एक सिल्वर, एक ग्रे आणि एक असा सिल्वरिश मल्टी कलर घेतला आहे. हा तुम्हाला वाईट वाटत असेल बट थोडा वेगळा आहे. हे एक हातामध्ये किती एलिगंट वाटतं, व्हेरी प्रिटी. आणि हे समजा मी सिल्वर वॉच बरोबर घातलं तर हे किती प्रिटी दिसणार आहे. ठीक आहे, थांबा. सी, हे किती प्रिटी वाटतं आहे. ती पण हे कुर्तीवरती, वन पीसवरती, म्हणजे वेस्टर्न लुकवरती पण हे छान वाटेल, किंवा साडीवरती असं एखादं घालायचं असेल तरीसुद्धा दिस इज व्हेरी नाईस. सो नंतर वळूया आपण नेक पीसेसवरती. सो हा फर्स्ट आहे, हा हार्ट शेपचा आहे. सगळ्या मुलींना हार्ट शेपचे पेंडेंट्स आवडतात. तर हा असं काही नाही, जस्ट नॉर्मल चेन आहे. आणि हे मला एका PR मध्ये मिळालं होतं. त्या इंस्टाग्राम स्टोअरचं नाव आहे I&K. छान वाटतं हे मला. जेव्हा मी टर्टल नेक वगैरे घालते, दिस इज रॉंग सीझन टू वेअर टर्टल नेक, पण जाऊ दे, मला हेच समोर दिसलं. त्याच्यानंतर मुलींकडे हे एक एलिगंट, असं नाही की हार्ट शेप किंवा असं सेमच असलं पाहिजे, एक एलिगंटचं नेकपीस असला पाहिजे. बिकॉज जेव्हा तुम्ही टी-शर्ट घालतात, एका गर्ली लुकला ते अजून एलिगंट बनवून टाकतं. जेव्हा तुम्ही गळ्यात काहीतरी वेअर करता ते पण असं काहीतरी एलिगंट. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक असा पीस असला पाहिजे जे 2 स्टॅक असतात. हा जसा आहे, एक जो चोकर टाईप बसेल आणि एक जो खाली. ह्याच्याने ना तुमचा नेक असा भरलेला वाटेल. जेव्हा तुम्ही डीप नेक घालतात किंवा राऊंड नेक घालतात तेव्हा हे असं काहीतरी जेव्हा तुम्ही वेअर करतात तेव्हा ते फुल वाटतं आणि असं रिकामा नाही वाटत. मग देन तुम्ही इयरिंग्समध्ये फक्त एक स्टड घातला तरी यू आर गुड टू गो. हे जेव्हा मला साडीवरती काही जास्त वेअर करायचं नसतं ना, तेव्हा मी हे फक्त एक नेकलेस वेअर करते. हे मोतीचं आहे. सो एलिगंट दिसतं, जास्त हेवी पण नाही वाटत की अगदीच भरलेला गळा वाटतो, असं काही नाही. एकदम साधं सिम्पल ऑफिसला वेअर करू शकतात असं आहे. काही विचार न करता जस्ट हे घाला अँड यू आर गुड टू गो. माझ्याकडे रिंग्स जास्त नाही आहेत, बट आता मला PR मध्ये मिळालेलं तेव्हा त्यांनी मला चूज करायला दिलेलं. सो तेव्हा मी हे 2 रिंग्स चूज केले. हे खूप मी आधी पण यूज करायची. सी, हे म्हणजे असं बोलतात ना, आजकाल मी बघते स्पेशली कोणाच्या चॅनलवरती मी बघितले माहिती आहे, हे असे मोठे मोठे गोल्ड ज्वेलरीज, रेबेल किड. तर तिला मी बघितलं की तिचा हात खूप बारीक आहे, पण तिचे असे ना गोल्ड असे छान चंकी रिंग्स आणि ब्रेसलेट्स ती घालते. सो तिला इन्स्पायर होऊन मी पण विचार केला की असं काहीतरी करूया. छान दिसत होतं कारण. आणि ऑब्व्हियसली आपण कोणाकडनं तरी इन्स्पिरेशन घेऊनच आपण फॅशन करतो ना कधी कधी. आणि एकदम गोल्ड पण नाही आहे, मॅट गोल्ड असल्यामुळे हे एकदम शायनी नाही वाटत आहे. मी डेली यूज करू शकते आणि हे ऑफिससाठी पण यूज करू शकते. सो नेक्स्ट आहे इयरिंग्स. तर तुम्ही माझी जर गोल्ड ज्वेलरीची व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही त्यात जाऊन बघा. हे गोल्डचे हुप्स आहेत जे मी डेली वेअर करते. कधी कधी मग आजकाल मी चेंज करते. तर एक चंकी सेट ऑफ इयरिंग्स गोल्डमध्ये और सिल्वर जर तुम्ही वेअर करतात तर असले पाहिजे. म्हणजे कधी तुम्ही पोनी वेअर केला किंवा गळ्यात काही नाही घातलं बट असे चंकी इयरिंग्स घातले ना तर ते खूप छान लुक येतं. आणि आजकाल ना जर तुम्ही बघाल बॉलिवूडमध्ये पण ना ते लोक नेक पीस अवॉइड करतात आणि चंकी इयरिंग्स वेअर करतात. लाईक दीपिका पादुकोण, आलिया भट. त्याने काय होतं माहिती आहे का, हा जो एरिया आहे ना इथे फोकस जास्त जातो आणि आपली नेक उंच वाटते आणि आपण ते विजन असं येतं की आपण उंच आहोत. आणि जेव्हा आपण गळ्यात काही वेअर करतो तर आपलं लुक असं बसकं होऊन जातं. आय डोंट नो मी कोणत्या भाषेत एक्सप्लेन करते तर तुम्हाला कळतं आहे का, बट समजून जा. सो गळ्यात अवॉइड करता जर आपण कानात असं फोकस टाकला ना कानावर तर आपण उंच वाटतो. तर हे फर्स्ट हुप्स आहेत जे मी पार्टीज किंवा मग जेव्हा मला नेकपीस वगैरे घालायचे नसतात किंवा मला पोनी टाय करायचा असतो तेव्हा मी हे वेअर करते. असे दिसून येतात खूप आणि गोल्ड आहेत. हे खूप जुने आहेत, म्हणजे ह्याला लिटरली 4-5 महिने झाले अँड आय एम वेअरिंग लाईक एनिथिंग. बट स्टील ह्याचा कलर नाही गेला आहे. अँटी टार्निश आहे. हे पण मला इंस्टाग्रामच्याच कुठल्या तरी स्टोअरमधून PR मध्ये मिळालं आहे.
बिकॉज मी असा विचार करायचे की मी जर गोल्ड हुप्स घालते तर मी अजून का इन्व्हेस्ट करू, बट देन आय रिअलाइज्ड की माझ्याकडे असले पाहिजे अँड नाव आय एम वेअरिंग दिस, सो टोटली वर्थ इट. त्याच्यानंतर आहे जर तुम्ही टी शर्ट वगैरे वेअर करता आहात तर मग त्याच्यावरती हे खूप प्रिटी वाटतात. बो आजकाल बो ट्रेंडमध्ये आहे. ह्याच्यावरती मी हे नाही घालणार. मी या टॉपवरती मी हे वॉटर ड्रॉपवाले घालेन. बट बाकी जर मी काहीतरी असं राऊंड नेक टी शर्ट घालते, व्हाईट कलरचं काहीतरी घालते, देन आय विल डेफिनेटली गो विथ दिस बो इयरिंग्स. त्याच्यानंतर एव्हरीडे ऑफिससाठी मी एकतर हे घालते किंवा हे 2 माझे गो टू हुप्स आहेत. एकदम असे वेगळ्याच म्हणजे बोलतात ना शेप, एकदम वेगळ्या शेपमध्ये आहेत. सो खूप क्लासी आणि ट्रेंडी वाटतं. हे एक आहे आणि एक स्क्वेअरमध्ये. आणि हे तुम्ही खूप चीपमध्ये मिळतात तुम्हाला मीशोमध्ये किंवा कुठे इंस्टाग्राम स्टोअर असेल, तुम्हाला खूप इझिली भेटून जाईल. बट आय वूड सजेस्ट की जर तुम्ही असे ज्वेलरीज घेत आहेत ना, तर आजकाल भरपूर पेजेस असे आहेत इंस्टाग्राम स्टोअरवरती जिथे चंकी ज्वेलरीज मिळतात. मी ना इंस्टाग्राम लिंक टाकेन बिकॉज इट विल बी अनफेअर की मी त्यांच्याकडनं PR घेते आणि मी त्यांना मेन्शन नाही करत आहे. सो मी इंस्टाग्राम स्टोअर टाकेन. बट मी आता खरंच विसरली आहे की मी कोणत्या इंस्टाग्राम स्टोअरनी मला काय पाठवलेलं. सो 2-3च PR आलेत, तर तुम्ही चेक करा. सगळ्यांकडे ऑलमोस्ट सेम ज्वेलरीज आहेत, अँटी टार्निश. आणि हे खरंच तुम्ही बघा, हे दोघांना मी पाण्यातसुद्धा वेअर केलं आहे, बट स्टील चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. शाईन वगैरे काहीही गेली नाही आहे. आणि हे पेड नाही आहे किंवा PR आहे म्हणून मी बोलते असं काही नाही आहे. हे ॲक्च्युली अजून पण गोल्ड तसं तसं आहे. मी चुकून ना असं स्क्रीनमध्ये बघितलं आणि मी नोटीस केलं की माझे केस किती चप्पू वाटत होते. स्क्रीनमध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपण सतत असे सेट करतो आणि हे आय कॅन अंडरस्टँड की कॅमेरामध्ये शूट करणं किती डिफिकल्ट असू शकतं. हे आहे नेक्स्ट सेट ऑफ ब्रेसलेट. हे वेगवेगळ्या ठिकाणींवरनं मी बाय केलेलं आहे. हे लिंकिंग रोडवरनं मी घेतलेत. हे मला ₹50 ₹100 पर्यंत मिळालं. जेव्हा मी कुर्तीज वगैरे वेअर करते ना तेव्हा मी हे असे घालते. हे असे ब्रेसलेट्स आहेत, वेगवेगळ्या कलरचे घेतलेत. माझे जे मोस्ट फेवरेट आहेत ना ते हे 2 आहेत, गोल्ड आणि एक ट्रान्सपरंट. हे जे गोल्डवाला आहे ना त्याला मी माझ्या वॉचसोबत वेअर करते. हे आणि जस्ट कवाली खूप छान वाटतं. आणि जेव्हा कुर्तीज वगैरे वेअर करते तेव्हा माझे युजली असे असतात. कधीतरी जीन्स असेल तर ब्लू घालते, चेक्सवालं शर्ट वगैरे. खूप असं ना एका तुमच्या लुकला एन्हान्स करतं. आणि मध्यंतरी हे मुली खूप वेअर करत होता, सो ते मी बोलतात ना लोकांचं बघून इन्फ्लुएन्स होऊन हे बाय केलं आहे. बट या आय लव्ह दिस. मी हे जपून ठेवलं आहे म्हणून. त्याच्यानंतर एक इंडियन चोकर जे आता रिसेंटली मी एका रीलमध्ये घातलेलं आणि लोकांना खूप आवडलं. अगेन दिस इज PR. बट ते बोलतात ना PR पण जेव्हा आपण ते लोक सेंड करतात तेव्हा आपल्याला ते लोक चूज करायला देतात. सो मी हे तिच्याकडे भरपूर व्हरायटी होते. असे टेम्पल ज्वेलरीज होते, पोशाख ज्वेलरी. अगेन जिकडनं मी दुसरं काहीतरी दाखवलेलं ना, काय दाखवलेलं मी त्यांच्याकडनं, हां ते मोतीवालं. सो तिच्याकडे ट्रेडिशनल ज्वेलरीज असतात. तर मी हा चोकर घेतला आणि हा खूप छान वाटतो. मी साडीवरती वेअर केलेला हा चोकर आणि मोठं मंगळसूत्र. आणि ह्याची क्वालिटी पण खूप स्टर्डी आहे. आणि हे गोल्ड नाही आहे, कॉपर आहे. आणि आजकाल खूप बायकांचे ना कॉपर कलरचे बॉर्डर्स असतात. सो गोल्ड ज्वेलरीज खूप उठून दिसतात म्हणून मग मी हे कॉपर कलरचं चोकर घेतलं. आय लव्ह चोकर बिकॉज ते एक छान लुक येतं. अदर दॅन वेअरिंग नेकलेस. मी नेकलेस वेअर केलं ना तर मला गळा असा खूप रिकामा वाटतो. सो आय ऑलवेज प्रिफर की माझ्या नेकच्या जवळ माझे ज्वेलरीज असावे. माझं मंगळसूत्र किंवा चोकर किंवा नॉर्मल चेन हे सगळं माझ्या नेकच्या जवळ असतं. त्याच्याने लुक थोडं अजून एलिगंट, तुमची नेक खूप छान दिसते. सो हे सगळे काही व्हिडिओज होते. हे सगळे काही ज्वेलरी सेट पण नाही, हे सगळे माझं ज्वेलरीज होते. सो या थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड सॉरी की मी व्हिडिओज डिले करते आहेत, बट खूप गोष्टी चालू होता. बट देन अगेन आय एम ऑन ट्रॅक नाव. मी हे वीकली व्हिडिओज आता परत स्टार्ट करते आहे. थँक्यू सो मच. लेट मी नो मी अजून काय अपलोड करू. आणि सॉरी इफ आय हॅव मिस्ड रिप्लाईंग कॉमेंट्स, बट मी आता ते पण नक्की करेन स्टार्ट. थँक्यू फॉर लविंग. बाय बाय.